च्या आतमध्ये एका बाजूला उत्तर शिवसंघाने त्यांना फाईट करतोय. नारियन संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. नाणेफेक जिंकली होती टीम उत्तर नारियन संघानं प्रथम क्षेत्र फलंदाजी स्वीकारली आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. नारायणचे आदरणीय राम पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय राम पाटील साहेब नारायण. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज जीवन चौधरी. पहिला चेंडू गुड नाटेक आणि सिक्सर देख सांगत असताना फलंदाज विकेश हजारच्या बॅटमन आलाय. पहिल्याच चेंडूवरती बिगेट षटकार. विकेश हजारे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत असताना पाहतोय आपण. टीम नारियन संघाला इथे दोन चेंडूंची इथे पेनल्टी दिली जाते. कारण की जर विचार केला तर सामना इथे थांबला गेला होता. विकेश हजारे सध्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत असताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफ रिदम मध्ये चौकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा मात्र योग्य वापर करत असताना पाहतो आपण फलंदाज विकेश हजारी हा फलंदाज. हितेशी पाटील देखील या मॅचचा आनंद घेतात ऑनलाईन आणि उत्तर शिवला त्यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. हितेशी पाटील आपले आम्ही सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि उत्तर शिव संघाला देखील विनंती असेल की 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे आहेत. इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्टॉपवॉच इथे सुरू आहे. पुढचा चेंडू गोलंदाज जीवन चौधरी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिदम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल सरळ सीमा पार चौकार. आदरणीय घनश्याम पाटील साहेब नारायण यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आदरणीय लालचंद्र पाटील साहेब यांचं आगमन झालेले आणि त्याचबरोबर आदरणीय संभाजी पाटील साहेब नारायण यांचे आगमन. यस विकेश हजारी सध्या आक्रमक झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले आहेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना जीवन चौधरी हा गोलंदाज पहिलं षटक फेकतोय. यास मात्र हलक्या हाताने क्लिक केलाय. तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतः गोलंदाजानं चेंडू अडवला. तब्बल 3 मोठ्या फटक्यांच्या नंतर आलेला हा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये मात्र अप्रतिम फलंदाज होते फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती. जर विचार केला तर नारियन संघ आत्ताच मात्रेपाडाच्या टुर्नामेंट मध्ये सामना जिंकून उसाटणे नगरीमध्ये दाखल झालाय. विकेश हजारी ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पुलटा चेंडूला कव्हर्सच्या माध्यमातून खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केले जातात फलंदाजांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनगडीबाद 16. आणि त्याचबरोबर आदरणीय मारुती पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन. नारायण संघ खेळतोय म्हणजे नारायणचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या संघाला पाठबळ देण्यासाठी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मारुती पाटील साहेब आपले सहर्ष स्वागत सुस्वागत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे नारायण संघ फलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज होईल.
स्वप्नील शेंद्रे हा फलंदाज. नारायणचे आदरणीय बालचंद्र पाटील साहेब आणि त्याचबरोबर जयवंत पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन. सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मोठ्या संख्येने नारायणचा चाहता वर्ग येतोय. मात्रेपाडामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर आदरणीय रवी हजारी साहेब, चिंतामण हजारी साहेब आणि त्याचबरोबर सोमनाथजी पाटील साहेब या सर्वांचं आगमन. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि एका भव्य षटकाराने नारायणच्याच फलंदाजाने नारायणकरांचं स्वागत केले. सुस्वागतम. स्वप्नील शेंद्रे ऑन स्ट्राईक आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. षटकारानं मात्र अकाउंट ओपन करत असताना पाहतोय फलंदाज स्वप्नील शेंद्रे. विकी हजारीचा जर विचार केला तर त्याने देखील षटकारानं युवा उद्योजक ऋषी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्याचबरोबर भावेशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. सहर्ष स्वागत सर्वांचं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार चौकार. नारायण संघ आज मात्र आक्रमक होत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शेंद्रे आणि एका बाजूने विकी हजारी. दोन्ही बाजूने मात्र फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संजय बैलाचे मालक आदरणीय मारुती पाटील साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 साठी 1000 रुपयांचं पारितोषिक नारायणच्या फलंदाजांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलेला हा निर्धाव चेंडू. बऱ्याच उशिरानं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. विचार केला तर मोठ्या फटक्याने मात्र या सामन्यामध्ये तब्बल 2 षटकार आणि 3 चौकार फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्यानं शेवटच्या क्षणाला मात्र अप्रतिम प्रयत्न मात्र अप्रतिम होते क्षेत्ररक्षकाचे. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील मोठं नाव लक्षा बैलाचे मालक नेदिवली कल्याणचे आदरणीय नशीब म्हात्रे साहेब यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी नारायणच्या फलंदाजांना 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. यस, पारितोषिक मात्र इथे लागली जातात नारायण संघाच्या खेळाडूंसाठी. स्वप्नील शेंद्रेच्या बॅट मधून देखील मोठा फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या लालचंद्र पाटील साहेब नारायण यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचबरोबर लवशेठ पाटील चषकाचे आयोजक बालचंद्र पाटील साहेब यांचे आगमन. सर्वांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. 32 धावा दाखल लागल्या. यावेळेस मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता, हलक्या हातानं क्लिक केलं, 1 धाव कंप्लीट केली जाते. मोठ्या फटक्याच्या मदतीने देखील 1 धाव देखील तिथे कंप्लीट केली गेली. फलंदाज विकी हजारे आणि स्वप्नील शेंद्रे यांच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ असताना दाफुलकी धावा लागल्या. 33 धावा आणि स्ट्राईक एंडला फलंदाज येईल विकी हजारे. नारायणचे पुरस्कर्ते आदरणीय दुर्गेश पाटील साहेब ज्यांचा लकी नंबर आहे 0505 यांच्याकडून बॅक टू बॅक 3 4s आणि बॅक टू बॅक 3 6s साठी नारायणच्या फलंदाजांना 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. यस, यावेळेस मात्र लेग विपोरच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल विकी हजारे. बॅक टू द पवेलियन. जर विकीचा विचार केला तर तब्बल 16 धावांचं योगदान. जयवंत पाटील साहेब बुरदुल यांच्याकडून आयवाझेलला प्रेक्षकांना 500चं कॅश प्राइज आहे. प्रकाश म्हात्रे साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 6s साठी 1000 नारायणच्या फलंदाजांना. चिंतामण हजारी साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 6s साठी 1000 रुपयांचं पारितोषिक नारायण संघाच्या फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज नारायण संघाचा विस्फोटक फलंदाज अमर पाटील. उद्योजक आदरणीय बालचंद्र पाटील साहेब नारायण यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 3333 रुपयांचं डोनेशन आलेलं, त्याबद्दल बालचंद्र पाटील साहेब नारायण यांचं आम्ही VRCC क्रिकेट संघ उसटणे यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वरती ज्या गोलंदाजानं पहिला षटक फेकलं होतं तो गोलंदाज जीवन चौधरी आणि स्ट्रायकरला फलंदाज नारायण आणि त्याचबरोबर उत्तरशिव या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. आपला आम्ही विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसटणे आदरणीय सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत.
सर्वांचं सहर्ष स्वागत. इट्स अ टू कॉम्बॉक्स. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज जीवन चौधरी आणि स्ट्राईक एंडला फलंदाज स्वप्नील शेंद्रे ज्यानं अप्रतिम फलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे मात्र कोणताही धोका मात्र तिथे पत्करत नसताना पाहतोय आपण स्वप्नील शेंद्रे सेफली मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला. तिथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. जे प्रेक्षक आम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बरेच सारे प्रेक्षक मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात आणि जर विचार केला तर ऑन ग्राउंड देखील बरेच सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना पाहतो आपण. नारायण एका बाजूला त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण टीम उत्तर शिवसंघ. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज स्वप्नील शेंद्रे जीवन चौधरी सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाभ करायचा होता. ऑन साइड रिझम मध्ये चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न परंतु शेवटच्या क्षणाला मात्र तिथे नकार दिला आणि एका धावीवरती समाधान मानत असताना पाहतो आपण टीम नारायणचे खेळाडू आणि धाव फलकी धावा लागल्या गेल्या त्या 34-34. तिसरं षटक मार्गस्थ असताना अप्रतिम धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात नारायण संघाच्या. जीवन चौधरी यावेळेस मात्र अमर पाटील चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लोवर झाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये थोडेसे बीट झाले. तिथे फलंदाज अमर पाटील पहिला चेंडू फेस करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जीवन चौधरी ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करून देत असताना पाहतो आपण गोलंदाज जीवन चौधरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू दुसऱ्या स्पेल मध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज जीवन चौधरी. थोडीशी दुखापत मात्र तिथे फलंदाजाला झाली आहे. आदरणीय समीर शेठ गोंधळी, आदरणीय उमेश शेठ निगुळकर आणि आदरणीय हेमंत शेठ गरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयांचं डोनेशन. त्याबद्दल या तिन्ही व्यक्तिमत्वांचं मनस्वी आभार. द्विती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय पंकजी हजारे साहेब नारायण आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती या ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला टँकरची व्यवस्था केली अर्थातच पाण्याची व्यवस्था केली या क्रीडांगणासाठी. सो पंकजी हजारे साहेब आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण उपस्थित असाल तर मंचावरती या आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती रवी शेठ हजारी यांनी देखील या क्रीडांगणासाठी बरीच सहकार्य आम्हाला केलेलं आहे. ज्यांनी आम्हाला JCBची व्यवस्था करून दिली त्या आदरणीय उद्योगपती रवी शेठ हजारी यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल आणि तिथे स्ट्राईक एंडला फलंदाज अमर पाटील सज्ज आहेत. त्यांना थोडीशी दुखापत इथे मात्र झाली होती. यस पुन्हा एकदा ऑफ साइड रिदम मध्ये चेंडूला खून काढले. एक धाव कंप्लीट केली जाते. हरिभक्तपरायण मायाबुवा पाटील उसाटणे आमचे ग्रामस्थ आहेत. काकांचं आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. यस थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज जीवन चौधरी. यावेळेस मात्र ऑन साइडला शॉट ऑफ द नाईट चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. या स्पर्धेचा आपण टायटल सॉन्ग पाहिलं. डीजे मास्टर ओमितच्या माध्यमातून गेले 3 रात्री अप्रतिम डीजे ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. त्याच ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी अप्रतिम काम मात्र गेल्या 3 रात्री करत असताना पाहतो आपण. या स्पर्धेत जर विचार केला तर तब्बल
145 चौकार न त्यानंतर 135 षटकार गेल्या 3 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आणि तेवढ्याच गोलंदाजांना देखील साथ या खेळपट्टीने दिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज रितेश पाटील. रितेश पाटील हा गोलंदाज चौथं षटक घेऊन येतोय टीम उत्तर शिवसाठी. तर स्ट्राईक एंडला फलंदाज अमर पाटील. जर विचार केला तर तब्बल 3 चेंडू फेस केलेत अमरने. फक्त आणि फक्त एक धाव आपल्या खात्यामध्ये जोडू शकलाय. तर दुसरीकडे विचार केला तर स्वप्नील पाटील हा गोलंदाज ज्याच्या बॅटमधनं तब्बल 2 चौकार 2 षटकार असं विश्लेषण केलं तर तब्बल 22 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा रितेश सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज अमर. यावेळेस मात्र ऑन साइड रिदम मध्ये चेंडूला खिलून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. तिथे जीवन चौधरी आपल्याला पाहायला मिळाले लॉंग ऑन रिदम मध्ये. आणि जर विचार केला तर बरेचसे प्रेक्षक आज मात्र ऑन ग्राउंड इथे जोडले गेले. त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जर नारायण संघाचा विचार केला तर मात्रेपाड्याच्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश करत आज सरपंच चषक उसाटणे स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. आणि चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा पंच अरविंद मात्रे सरांचा इशारा येतोय. इट्स वाईट बॉल. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. टीम नारायण खूप चांगली फलंदाजी या सत्रामध्ये टीम नारायणची पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र अप्रतिम शॉट फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण गोलंदाज रितेश पाटील. पहिला चेंडूवरती एक धाव खर्च केली. त्यानंतर वाईट फेकला. त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव खर्च केली. पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस मात्र लॉप केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. तिथे 2 क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि तिथे झेल मात्र ड्रॉप केलेला आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे मयूर चौधरीच्या माध्यमातून तिथे झेल ड्रॉप केला गेला. आणि 2 धावा तिथे एकवटल्या गेल्या फलंदाजी करत असताना अमर आणि स्वप्नील शेंद्रे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 आकड्यावरती. आपण पाहताय सरपंच चषक उसाटणे 2025 दुसऱ्या पर्वामध्ये मात्र स्पर्धा पाहतोय आपण. या स्पर्धेचं दुसरं वर्ष आणि 4थी रजनी आज. पुढचा चेंडू गोलंदाज रितेश पाटील. यावेळेस मात्र लॉप केलाय. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा फलंदाज अमरच्या मॅटमधून आलेला हा षटकार
धावफलकी धावा लागले गेल्या 4 षटकांच्या अखेरीस टीम नारेंच्या 51 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. 5वं षटक घेऊन गोलंदाज दिवेश पाटील. या षटकामध्ये जर विचार केला तर नारायण संघ फक्त आणि फक्त 4 चेंडू फेस करेल, कारण की जर विचार केला तर 2 चेंडूंची पेनल्टी टीम नारायण संघाला इथे लागली गेलेली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज दिवेश स्वप्नील शेंद्रे स्ट्राईक एंडला ऑन साइड मध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली तिथे. संघाची धाव संख्या 52 आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आता सज्ज होईल. अमर पाटील नारायण संघाचा विस्फोटक खेळाडू ज्याच्याकडे म्हणून पाहिलं जातं. यावेळेस मात्र पुलटा चेंडू ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउंड सीमा पार चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा प्रयत्न आणि रनआउटचा धोका आणि फलंदाज होईल बाद. अमर पाटील बॅक टू द पवेलियन. मस्कत नारोली कट्टर शिवसैनिक आणि रायगड क्रिकेट संवर्धन असोसिएशन सल्लागार यांचे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय प्रेमनाथ हजारी, ज्याने आत्ताच मात्रेपाड्याच्या स्पर्धेमध्ये विस्फोटक खेळ सादर केला. तब्बल 5 चेंडू 5 षटकार ज्याच्या बॅटमधनं मात्रेपाड्याच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळालं. परंतु आता उसाटण्याच्या ग्राउंडवरती कशी फलंदाजी करेल फलंदाज प्रेमनाथ हजारी. या संघाचा सर्वाधिक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस मात्र पहिला चेंडू लॉप करायचा होता, परंतु ते क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पंचांचा इशारा येतो की 2 धावा सेफरित्या कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग मिडून द विकेट. 2 फलंदाज स्वप्नील शेंद्रे आणि प्रेमनाथ हजारी. संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचली ती 60 धावा. अप्रतिम धाव फलकी धावा लागलेल्या. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर बघा MH05 गाडी नंबर 9004 जर कोणाची असेल तर त्वरित आपण ती काढून घ्यायची आहे, कारण की जर विचार केला तर रोडवरती ट्रॅफिक त्या गाडीच्या माध्यमातून व्यर्थ तिथे येत आहेत. तर लगेचच कोणाची गाडी असेल त्यांनी काढून घ्यायची आहे. वेळ आहे आणि या वेळेमध्ये पाहुण्यांना इथे सन्मानित केलं जाईल. सन्माननीय पाहुणे प्रकाशजी मादरे, पंडाजी पाटील, बाळराम पाटील, राम पाटील, भानुदास पाटील या पाहुण्यांना इथे सन्मानित केलं जाईल. आमच्या संपूर्ण VRCC क्रिकेट संघ उसाटणे या संपूर्ण संघाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या सहसाथीनं संपूर्ण पाहुण्यांचा हा पाहुणचार इथे संपन्न केला जाईल. आणि या स्वागत सोहळ्याची इथे जय्यत तयारी पाहायला मिळते. विनंती करतो सन्माननीय प्रकाश जोधा मादरे, नारायणगाव, आपण यायचे. प्रत्येकाचा इथे यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. गोल्डन मॅन सन्माननीय
प्रकाशजी माद्रे ग्रामस्थ मंडल नारेन यांचा हा सन्मान। यापुढील सत्कार मूर्ती पंढरात पाटील ग्रामस्थ मंडल नारेन यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचंय। क्रिकेटला अगदी भगवंताप्रमाणे पोहोचणारे हे व्यक्तिमत्व पंढरनाथ पाटील नारायणगाव यांचा हा शुभ सन्मान। यापुढील सत्कार मूर्ती बाळाराम पाटील नारायणगाव 904 क्रमांकाची इनोवा कार आहे ती आपण व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करायची। काही गाड्यांना त्याचा व्यत्यय निर्माण झालाय। सन्मानी बाळाराम पाटील नारायणगाव यांचा हा शुभ सन्मान। उसाटणे गावची स्पर्धा म्हटली तर नारायणकरांचा सहभाग हा आवर्जून असतो आणि संपूर्ण या ग्रामस्थांचा इथे यथोचित मान सन्मान। चिंतामणजी मात्रे हजारे यांच्याकडून अगदी शर्करा अटकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस। त्यानंतर प्रमुख पाहुणे राम पाटील नारायणगाव राम पाटील नारायणगाव यांना इथे सन्मानित केलं जातं। कमेंटर बॉक्स मध्ये जॉईन आदिनाथ पाटील प्रत्येक पाहुण्याचा इथे लाईन नुसार इथे शुभ सन्मान केला जाईल। राम पाटील नारायण आणि त्यानंतर भानुदास पाटील नारिवली भानुदास पाटील नारिवली गावचे रहिवासी आहेत त्यांचा शुभ सन्मान। त्यानंतर हिरामन हजारी घनश्याम पाटील आणि लालचंद्र पाटील या पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे स्वागत कक्ष मध्ये संपन्न केला जातो। किती मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या सरपंच चषकामध्ये पाहायला मिळतो आणि प्रत्येक कासा पाहुणचार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो। हिरामनजी हजारी घनश्याम पाटील आणि लालचंद्र पाटील नारायणगाव। त्यानंतर विनंती करतो संभाजी पाटील आपण सुद्धा यायचंय। ज्यांची नावं इथे अनाउन्समेंट केली त्यांना विनंती आपण या। संभाजी पाटील तानाजी पाटील नारायणगाव सोमनाथ पाटील नारायण आणि मारुती पाटील या नारायण गावातील प्रत्येक पाहुण्यांचा हा यथोचित मान सन्मान। यस पंच सामना सुरू करायचा आहे। राजारामजी चिकनकर यांचे दिवशी आगमन झाले। आयोजकांकडून VRCC उसाटणे आपलं मनपूर्वक स्वागत करतात। स्वागत होतोय संभाजी पाटील तानाजी पाटील सोमनाजी पाटील आणि मारुती पाटील नारायणगाव या पाहुण्यांचा हा पाहुणचार शाही सत्कार सोहळा। लढतीला होती सुरुवात पहिलाच बॉल। त्यानंतर यापुढील सन्मान मायाबुवा पाटील उसाटणे यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचंय। आपलाही शाही सत्कार सोहळा या सरपंच चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो। ओटी कॉम्बॉक्स हॅलो थँक्यू रोशन दादा। 62 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय संघ उत्तर शिव संघ। पहिलं षटक गोलंदाज झालाय। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विकी माने नारिन संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिव्येश पाटील आणि मयूर चौधरी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत। सन्माननीय KP पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्ष मध्ये यायचंय। आपलाही शाही सत्कार सोहळा या सरपंच चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो आणि त्यानंतर सन्माननीय नुकताच जनसभा शुभागमन पाहिलं ते राजारामजी चिकणकर यांचं इथे यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जाईल। धावफलकी धावा लागल्या गेल्यात। पहिलं षटक मार्गस्थ असताना टीम उत्तर शिव संघाच्या 6 धावा धावफलकी लागल्यात। 62 धावांचे लक्ष घेऊन उतरलाय संघ मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिवेश पाटील आणि मयूर चौधरीच्या बॅटमधनं पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला होता आणि बॉलिंग ट्रॅक वरती सन्माननीय किरणदादा पाटील आणि सरपंच महोदय शिवाजीराव पाटील यांचे शुभ हस्ते सन्माननीय पाहुणे KP लगातार 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज। विकेट साठी ते कॅश प्राइज आहे। लगातार 3 विकेट करणं टीम खेळते नारायण चिंतामणजी हजारी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी।
यस ओमीच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते विचार केला तर 6 आकड्यावरती एक गडी बाद टीम उत्तर शिव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय संघाचा कर्णधार जीवन चौधरी. तर प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल की 26 जानेवारी रोजी आपण यायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक एकनाथजी माली यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती विकी माने सज्ज होतोय. जर अत्यावी विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. सन्माननीय दुर्गेशजी पाटील पुरस्कर्ते टीम नारेन यांचाही शाही सत्कार सोहळा आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातो. सन्माननीय आमचे आयोजक किरणदादा पाटील आणि सन्माननीय A1 सरपंच महोदय शिवाजी पाटील उसाटे यांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान दुर्गेश पाटील टीम नारेन पुरस्कर्ते. अगदी इथे विकेट हॅट्रिकची आता संधी आहे. सन्माननीय चिंतामणी शेठ हजारी नारायणगाव यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. अजून एक विकेट लगातार 3 विकेट 1000 रुपयाचं कॅश प्राइज. काय बघतस तू बघतस. प्राइज वाढले. सन्माननीय KP दत्ता पाटील उसाटणे यांच्याकडून सुद्धा नारेन यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी एकूण 2000. यस आणि ते बॅक टू बॅक 2 विकेट घेतले गेल्यात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकी माने शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे विकेट प्राप्त करेल का गोलंदाज विकी. यावेळेस मात्र आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज विकी माने. आता रंगात ओमीच्या माध्यमातून सुमधुर संगीत टायमिंग सॉंगचा बेतात बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं असे DJ ओमी चॉकलेट बाय ओमी. आणि ते विकेट हॅट्रिक संपन्न केली गोलंदाज विकी मानेने. पहिलं षटक फेकत असताना तब्बल फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 6 आणि आपल्या नावावरती 3 विकेट करत असताना गोलंदाज विकी मानेचं पहिलं षटक इथे यशस्वी ठरलंय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक गोलंदाज येतोय सोमनाथ गायकर हा गोलंदाज नारिन संघाचा एक अप्रतिम गोलंदाज आहे. आणि स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर चौधरी ऑन स्ट्राइक. इथं लेग बिफोरच्या अपील आणि अपील मात्र पंचाने उचलून धरली. टीम उत्तर शिवांतर आता संघाला देत असताना पाहतोय मयूर चौधरी बॅक टू द पवेलियन. रविशेठ हजारी नारायणगाव यांच्या माध्यमातून इथे अनोख इथे बक्षीस पाहायला मिळेल. टीम नारे संघ जिंकला तर मोफत एकविरा ट्रिप. नारायण संघासाठी मध्ये भरघोस अशी पारितोषिक लागली जातात. ग्रामस्थ मंडळ नारायण यांच्या माध्यमातून टीम नारायण संघासाठी सपोर्ट करण्यासाठी आज मात्र नारायण गावातील खूप सारे मान्यवर आणि प्रेक्षक मैदानावरती आज मात्र उपस्थित आहेत. जर विचार केला तर आपल्या बाजूचाच गाव कैलास दादा शेंद्रे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले. विकी मानेसाठी ज्यानं विकेट हॅट्रिक संपादन केली त्याला अगदी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी ते दुर्गेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा कॅश प्राइज आहे 0505 लकी गाडी नंबर लकी पुरस्कार यांच्या माध्यमातून 1010 अगदी विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना टीम नारायण संघ पहिल्या षटकामध्ये विकी मानेने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर सोमनाथ गायकवाड गोलंदाजाला
तो देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. तब्बल 2 चेंडू फेकले गेले, एक सफलता आपल्या नावावरती केली. गोलंदाज सोमनाथ गायकवाड. स्ट्राईक एंडला फलंदाज जितेश पाटील. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या आतमध्ये. सन्माननीय कैलासदादा शेंद्रे यांच्याकडून एक अनोखं इथे बक्षीस पाहायला मिळेल. टीम नारायण संघ जर फायनल मध्ये पोहोचला तर त्यांना गोवा ट्रिप. पहिल्यांदा एकवीर आहे, आता गोवा आहे. यस, नारायण संघासाठी मात्र पारितोषिक इथे लागली जातात आणि तशा प्रकारे मात्र आज खेळ करत असताना पाहतो आपण टीम नारायण संघ. यस, डीजे होमी मात्र आता रंगामध्ये आलाय. धावफलकी धावा लागल्या तब्बल 7 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सोमनाथ गायकर आणि स्ट्राईक एंडला फलंदाज देवेश पाटील. पुढचा चेंडू गोलंदाज सोमनाथ गायकवाड. यावेळेस मात्र ऑन साइडला लॉप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्यांना अप्रतिम झेल. तिथे क्षेत्ररक्षक होते मनोज पाटील आणि फलंदाज होईल बाद. देवेश पाटील बॅक टू द बॉलिंग. VRCC क्रिकेट संघ ओसाडणे सरपंच चषकाची आपल्या मैफिल पाहायला मिळते आणि अगदी नारायणकरांचा एक चांगला सहभाग या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळतो आणि आपल्या गावच्या खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी ते आलेत. सर्वांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. टीम नारायणसाठी मात्र नेहमीच त्यांचं पाठबळ राहिलंय. कोणत्याही मैदानामध्ये जर नारायण संघ असेल त्या मैदानी मात्र त्यांचे मान्यवरांना प्रेक्षक नेहमीच पाहायला मिळतात. पुढचा चेंडू गोलंदाज सोमनाथ गायकवाड. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधनं आलेला बऱ्याच उशिरानं मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधनं चौकार. पंडितदादा पाटील ग्रामस्थ मंडळ बोर्दल पंडितदादा यांचे देशभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी 26 जानेवारीला आपल्याला एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. प्रांत विभाग उल्हासनगर आणि या संघाच्या अगेन्स्ट कळेल अंबरनाथ वकील संघटना. 26 जानेवारी अगदी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. हॅलो 26 जानेवारीला मात्र यायला विसरू नका प्रेक्षकांनो, कारण की जर विचार केला तर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायक एकनाथजी माली यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा, त्यानंतर बिंजोडचा बेतात बादशाह मथुरानं त्याच्या साथीनं घाटावरचा कॉकटेल आणि त्याच्या साथीनं उसाटण्याचा रायफल यांची देखील रॉयल एंट्री असेल. यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद. जितेश पाटील बॅक टू द पवेलियन. सध्या अप्रतिम गोलंदाजी करतोय टीम नारायण. जणू काही फलंदाजांना कोणत्याही प्रकारे मात्र मोठे फटके करून देत नाहीयेत. जर विचार केला विक्की माने ज्या गोलंदाजानं 4 चेंडू 4 विकेट प्रस्थापित केल्यात, तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. शेवटच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट त्या गोलंदाजाने घेतलं होतं आणि दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेत असताना पाहतोय गोलंदाज विक्की माने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. तब्बल 62 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन टीम उत्तर शिवसंघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, परंतु थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे ना. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 5 विकेट गोलंदाज विक्की मानेच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो गोलंदाज विक्की मानेसाठी.
थर्ड अंपायर इथे रेफर केलं गेलं. फलंदाजी करत असताना उत्तर शिवसंघानं हाईट फॅक्टर इथे चेक करत द्या. तिसऱ्या पंचांच्या स्वरूपात कैलासजी पाटील आपण पाहू शकाल टीम VRCC चे कॅप्टन कुल आता मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय काहीसा प्रलंबित पाहायला मिळतो. कैलासजी इथे कंट्रोल रूम मध्ये दाखल होत आहेत. इथे अगदी चॅलेंज केले. इट्स अ फाय डिलिव्हरी कार्ड होतो बाद अगदी हाय फाय विकी मानेची ही हाय फाय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी तीक्ष्ण धारदार बाण्या उत्तर शिव संघाविरोधात त्याच्या माध्यमातून, परंतु उत्तर शिव संघाला एक चांगला खेळ इथे साकार करावा लागेल. बिग बॅटल. विकी माने आता मात्र आपल्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज विकी यावेळेस मात्र हलक्या हातानं क्लिक केलं. तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहू. एस पंच सांगत असताना की फलंदाज सध्या सेफ पॉपिंग क्रीज मध्ये तिथे पोहोचला गेलाय. पंच अरविंद म्हात्रे सरांचा इशारा येतोय. आयुष अगदी पहिला सामना खेळतोय. अगदी आयुष्य माध्यमातून डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता, जणू का लगोरी खेळण्याचा प्रयत्न, आणि दुर्गेश पाटील काहीशे खुश होते त्याच्या या थ्रोवरती. यस यस अप्रतिम खेळ मात्र आज नारिन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये रोखून धरलंय फलंदाजी करत असताना टीम उत्तर शिवसंघाला. विकी माने मात्र आज मात्र आपल्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज विकीच्या माध्यमातून पुढचा चेंडू पुढचा यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत असताना आणि फलंदाज होईल बाद. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला. आणि विकी मानेचा जर विचार केला तर दुसरं षटक मार्ग दुसरा स्पेल आपलं फेकत असताना तब्बल 6 विकेट आपल्या नावावरती ज्या गोलंदाजानं आपल्या नावावरती प्रस्थापित केले तो गोलंदाज विकी माने सज्ज होतोय. यावेळेस मात्र हलक्या हातानं क्लिक केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 13 धाव फलकावरती टीम उत्तर शिवसंघ. येणारे 13 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल टीम उत्तर शिवसंघाला जर सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू गोलंदाज विकी माने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिदम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने मात्र आता कोणताही फरक पडणार नाही टीम नारिन संघाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. सन्माननीय मोहनदादा पाटील ग्रामस्थ मंडळ बोरदुल यांचे दिवशी भागमान झाले. आपल्या मनापूर्वक स्वागत. नक्कीच अगदी नारेलकरांची इच्छा आकांक्षा होती की आयुषला षटक द्यायला हवं, आणि ते खरं तर संघनायकांना ऐकले. हा मनसुबा होता पॅकर दुर्गेश पाटील आणि A1 बालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक विकेट साठी सन्माननीय बालचंद्र पाटील रॉयल आयोजक नारे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी आयुष पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी नवनिर्वाचित हा खेळाडू आहे, त्याला मोटिवेट करण्याचे प्रयत्न संपूर्ण नारायणकरांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांना खूप सर्व शुभेच्छा. परंतु टीम उत्तर शिवला सुद्धा चांगला खेळ साकार करायचा आहे, कारण दमकम दाखवणारा हाही संघ तितका तगडा खेळ पाहतो. बोला भारत माता की. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज टीम नारिन संघाचा यंगस्टार गोलंदाज आयुष पाटील. आयुष पाटीलला मात्र इथे एक प्लॅटफॉर्म देण्याचा काम करत असताना पाहतो आपण टीम नारिनचे खेळाडू. आज मात्र कशा रीतीने षटक फेकेल गोलंदाज आयुष, त्याच्यावरती मात्र आज नारिनकरांच्या नजरा असतील. ऑन साइडला चेंडूला खेळून काढला, चेंडू जाईल सीमा पार चौकार. 0505 लकी नंबर सन्माननीय रायगड ठाणे जिल्ह्यातील लकी पाकर दुर्गेश पाटील यासोबत कमेंट बॉक्स साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आपले मनस्वी आभार. थँक्यू सो मच. ओ टू कॉम बॉक्स.
यस थँक्यू. इथे आयुषसाठी मात्र पारितोषिक लागले गेलेत. जर विचार केला उत्तर संघाचे तब्बल 8 गडी इथे बाद झालेत आणि जर का आयुषने 2 विकेट इथे प्रस्तावित केले तर त्याच्यासाठी 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुढचा चेंडू गोलंदाज आयुष यावेळेस मात्र लाभ करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत परंतु शेवटच्या क्षणाला मात्र तिथे कंट्रोल केलं स्वतःला. क्षेत्ररक्षक मनोज पाटील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नारायण संघाचा आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. आयुष मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार खाला असला तरी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आयुष. एक यंगस्टार गोलंदाज आहे टीम नारायण संघाचा. पुन्हा एकदा बॅटची कडा. तिथे क्षेत्ररक्षक होते. शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप केली गेली. तिथे क्षेत्ररक्षक समीर हजारी तिथे उपलब्ध होते. त्याच्या माध्यमातून इथे झेल ड्रॉप केला गेला. पाहिजे प्रत्येक विकेट साठी आयुष पाटील साठी ते कॅश प्राइज आहे. स्वर्गीय लवशर पाटील स्मृती चषकाचे रॉयल आयोजक बाळचंद्र पाटील नारे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. आणि जर का 2 विकेट घेतले तर ऋतिक शेंद्रे यांच्या माध्यमातून 1500 रुपये गोलंदाज आयुष साठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा नाही ते फलंदाज होईल बाद. जय श्रीराम. श्रीराम. महागुरूंचा आवाज ते नाहीये तरी सुद्धा पाहतो. टीम खोणीसी आपण आता दाखवलोय जे कारण विनर टू विनर हा यापुढील एक दर्जेदार सामना पाहायला मिळेल. खोणीसी संघाचा संघटक इथे दाखल व्हायचंय. इथे आयुष पाटील साठी कॅश प्राइज आले. बालचंद्र पाटील नारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय निकेतन पाटील. शेवटची जोडी मात्र टीम उत्तर संघाची आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल. बॉलिंग ट्रॅक वरती आयुषला पाहतोय आपण. आज मात्र अप्रतिम गोलंदाजी आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक नवीन खेळाडू टीम नारियम मध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज निकेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्यात आता फलंदाज आज मात्र कशा रीतीने खेळ करेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुढचा चेंडू आणि बॅटची कडा. फलंदाज होईल बाद आणि टीम उत्तर शिवतोय ऑल आउट होत असताना पाहतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामना